नागपूरच्या बेसा पिपळा रस्त्याची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। अपूर्ण बांधकाम, खड्डेमय रस्ता आणि सतत होणारे अपघात यामुळे नागरिकांच्या रोजच्या प्रवासाचे हाल सुरूच आहेत। वाहतूक कोंडी वाढत असून रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून आंदोलन काढले आहे। कॉन्क्रीट रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत जनमंचच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने थेट PWD ला फटकारले। रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे जीवघेणे अपघात होत असल्याचे न्यायालयाने नोंदवले। पाटील कुटुंबियांच्या भीषण अपघाताचा दाखला देत रस्त्याच्या खडतर व धोकादायक भाग हेच कारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले। PWD ने प्रतिज्ञापत्रात 1150 मीटर पैकी फक्त 50% कॉन्क्रीट रस्ता पूर्ण झाल्याची तर 300 मीटर पेविंग ब्लॉक रस्ता तयार झाल्याची माहिती दिली। मात्र कामाची गती संथ ठेवण्यामागे उपलब्धी असल्याचा बचाव न्यायालयाने मान्य न करता तात्काळ लेखाजोखा, अपघातांचे तपशील आणि सुधारात्मक उपाय सादर करण्याचे आदेश दिले आहेत। याच दरम्यान वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने स्थानिक नागरिकांनी आंदोलन छेडले। वंदना पाटील, माजी सरपंच भोयर, सुरेंद्र बनायत, प्रतीक पाटील यांच्यासह अनेक रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। एकंदरीत बेसा पिपळा रस्ता अद्याप धोकादायकच। न्यायालयाचे कडक निर्देश आणि नागरिकांचा वाढता संताप आता PWD ने कितपत जबाबदारी घ्यायची हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। हमारी सिर्फ एक ही मांग है कि ये रोड को जल्द से जल्द बनाइए और हम 15 दिन का टाइम दे रहे। अगर 15 दिन में आप नहीं कर सकते तो हमको बताइए, हम हमारे तरफ से कोशिश करके हम ये रास्ता बनाने की पूरी कोशिश करेंगे। और हमारे काका को न्याय मिलना चाहिए, उनकी कोई गलती नहीं थी, ये सारी गलती रोड की है। कई बार यहाँ पे लाइट्स नहीं रहते हैं, कहीं पानी गिरा रहता है, उसमें चलाने वाले का कोई गलती नहीं है। हमको अंधेरे में गड्ढे नजर नहीं आते हैं तो हम गिरेंगे ही। और यहाँ छोटे छोटे बच्चे हैं, यहाँ स्कूल से काफी, और वो वहाँ से वैन जाती है तो लोगों ने गाड़ियाँ कैसे चलाना, आप हमें बताइए। इसके बाद ये दुर्घटना हुई। मिसेस वंदना रंगराव पाटील, आज माझ्या पतीचा बळी गेला त्या रोडमुळे। आम्ही बरेच दिवसापासून अगदी भीत निघत होतो, रात्री निघायचं नाही। जेव्हापासून रोड चालू झाला तेव्हापासून ते म्हणायचे की नाही, रोड चांगला नाही, आपण रात्रीला जाऊ नये। आणि हा बळी गेला हा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे। आणि त्या माणसाने एवढे वर्ष सर्व्हिस केली, कुठेही कुणी बोट उचललं नाही, असा सभ्य माझे पती होते। आणि या कॉलनी ते 8 वर्षापासून सगळे ओळखतात की इतकं चांगलं व्यक्तिमत्व आणि स्वतःला फिट ठेवायचे ते, ना एक आजार ना एक गोळी, त्यांना स्विमिंग, योगा, त्यांचं रुटीन। एवढ्या 72 वर्षामध्ये त्यांना मी कधी हॉस्पिटलमध्ये कधी ताप बघितला नाही। आज माझ्या ह्या रोडमुळे माझ्या पतीचा बळी गेला आहे, त्याला प्रशासन जबाबदार आहे आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी माझी मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।